गावामध्ये महात्मा फुले हायस्कूल भावानगर नांदेड, ती पण एक मराठी किंवा सेमी इंग्रजी शाळा आहे. या शाळेमधून माझं शिक्षण झालं. आता त्यानंतर प्रशासन हे आपल्या दारी म्हणजे शासनाच्या ज्या काही थेट लाभ आहेत ते थेट आपल्या शेतकरी बांधवांना मिळावेत. आणि जसं तालीमकर साहेबांनी सांगितलं की जो शासनाने वाटलेला भाग आहे, आपल्याला बऱ्याच वेळा हे माहीतच नसतं की आपल्यासमोर काय काय आहेत, शासनाच्या कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आहेत हेच आपल्याला माहीत नसतं. या कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की सर्व जे काही वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी आपल्या समोर येऊन त्यांच्या विभागाच्या योजना आपल्याला सांगाव्यात. त्यामध्ये आपण पात्र आहोत की नाही किंवा त्या योजना जर आपल्याला पाहिजे असतील तर कशा प्रकारे त्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करावा लागतो आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यावा हे आपल्याला कळावं. तसेच आपल्या ज्या काही शंका असतील, आपल्या काही समस्या असतील, आपल्या समस्याचं निराकरण होत नसेल तर एकाच छताखाली सर्व डिपार्टमेंटचे स्टॉल आपण बाहेर लावलेले आहेत. तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आम्ही इथं प्रशासन जो आहोत, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यामध्ये हा गॅप राहतो. आपल्याला बाहेर कोणतरी एजंट असतात, एजंट काही पैशाची मागणी करत असतात, पण तुम्हाला सांगतो की इथं जे समोर बसलेले अधिकारी आहेत आमच्यातर्फे कोणीच तुम्हाला पैशाची कधीच मागणी करत नाही. त्यामुळे कुठल्याही एजंटच्या जाळ्यात न पडता तुम्ही डायरेक्टली आमच्याकडे या, तुमचं काम करून घेऊन जा. त्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळं आपण कुठल्या तरी अशा एजंटला बळी पडतो, आपल्या पैशाचं आर्थिक नुकसान करून घेतो. त्यामुळे जर एखादी गोष्ट माहिती नसेल सरळ त्या विभागाला भेट द्यायची, तेथील जे काही कर्मचारी असतील त्यांना तुमचा प्रश्न विचारायचा, त्या योजनेबद्दल माहिती विचारायची. आपल्याकडे आता आधार केंद्र बाहेर आहेत, तिथं जायचं, तिथं जाऊन तुम्ही सगळे ऑनलाईन अर्ज करू शकता आणि एकदा अर्ज केल्यानंतर मग तो अर्ज कुठपर्यंत केला, त्याची काय प्रगती झाली हे तुम्ही सतत त्याचा फॉलोअप घेऊन ती योजना आपण घेतली पाहिजे. त्यासोबतच शासनाने जे 2011 पूर्वीचे अतिक्रमण आहेत ते नियमाकुल करण्याचा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं ज्यांच्याकडे शासकीय जागेवरती अतिक्रमण असतील आणि त्यांच्याकडे 2011 पूर्वीचा जर पुरावा असेल तर त्यांचा जर ग्रामीण भागातील व्यक्ती असेल तर त्यांचा अर्ज हा तहसीलदार साहेबांकडे येतो आणि जर शहरी भाग म्हणजे कंधार नगर परिषदेच्या हद्दीतील जर बाब असेल तर आपले जे मुख्याधिकारी साहेब आहेत त्यांच्या मार्फत तो प्रस्ताव माझ्याकडे येतो आणि आपलं जे अतिक्रमण आहे ते नियमाकुल होणार आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या. त्यासोबतच आपल्याकडे तुकडेबंदी कायदा आहे. तुकडेबंदी कायद्यामध्ये जर बागायत जमीन असेल तर 10 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीची विक्री होत नाही आणि जर जिरायत जमीन असेल तर त्या जमिनीचं 20 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीचं आपल्याकडे विक्री होत नाही. परंतु जर यापूर्वी जर असे काही खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असतील, बॉन्डच्या आधारे झाले असतील किंवा रजिस्ट्री ऑफिस मधून झाले असतील पण त्याचे फेरफार झालेले नसतील तर अशासाठी देखील आता शासनाने नवीन योजना आणलेली आहे. त्या अंतर्गत जर रजिस्ट्री झाली असेल तर आपण आता तलाठी साहेबांकडे जाऊन त्या रजिस्ट्रीच्या आधारे आपलं 5 गुंठे असेल, 10 गुंठे असेल तर त्याचा फेरफार घ्यावा. आणि जर बॉन्डच्या आधारे अशी खरेदी विक्री झाली असेल तर ज्यानं विक्री केली आणि ज्याने विक्री घेतली या दोघांनीही रजिस्ट्री ऑफिसला जाऊन तो बॉन्डच्या आधारे रजिस्ट्री दाखल करायची, रजिस्ट्री करून घ्यायची आणि त्यानंतर त्याचा फेरफार घेण्यात येईल. तर या योजनेचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा. त्यासोबतच आपल्याकडे सध्या पाणी टंचाईचा देखील बऱ्याच गावामध्ये विषय असू शकतो. तर त्या संदर्भात जर कुणाचे काही पाणी टंचाईचे विषय असतील तर ग्रामपंचायत मार्फत बीडीओ मार्फत तहसीलदारांकडून माझ्याकडे अहवाल येईल. त्या अहवालावरती आम्ही मॅक्झिमम 7 दिवसामध्ये त्याचा आम्ही आदेश तयार करू. त्यामुळं असे काही विषय असतील तर तुम्हालाही माहित असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे या. कुठं काही प्रॉब्लेम असेल, प्रस्ताव येत नसतील तरीही तुम्ही माझ्याकडे आपण ते लवकरात लवकर मार्गी लावू. गोंधळ करू नये, सर्वांची नावं घेतली जातील. इथे ज्यांची ज्यांची प्रमाणपत्र आहेत त्या सर्वांचं नाव घेतलं जाईल. यानंतर शिधापत्रिका वाटप होणार आहे. रमेश